नमस्कार, मी वैद्य स्नेहा वनमोरे, श्री विश्वायू आयुर्वेद क्लिनिक पुणे. आज आपण विषय घेणार आहोत पीसीओडी. पीसीओडी घेण्याचं कारण का? तर त्याचं वाढलेलं सध्याचं प्रमाण. जवळजवळ 10 पैकी 7 स्त्रियांमध्ये पीसीओडी हा बघायला मिळतो किंवा मुलींमध्ये हा पीसीओडी बघायला मिळतो. सुरुवातीला पीसीओडी म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. तर स्ट्रक्चरला आपण बघितलं, अॅनाटॉमिकल जर आपण बघितलं तर गर्भाशयाच्या बाजूला ओव्हरीज असतात. तर या ओव्हरीज मधनं प्रत्येक महिन्याला ओव्हम हा बाहेर पडत असतो. पण पीसीओडी मध्ये होतं काय, ते काय हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो. तर त्यामुळे हे ओव्हम जो आहे तो बाहेर न पडता तो ओव्हरीमध्येच साठत जातो. असं प्रत्येक 1 सायकल 2 सायकल असं वाढत जाऊन एक माळेप्रमाणे स्ट्रक्चर तिथं तयार होतं आणि यालाच आपण पीसीओडी असं म्हणतो. जेव्हा याच्यात सिस्टेमिक लक्षणं जाणवायला लागतात तेव्हा त्याला पीसीओएस असं म्हणतो. कारणांचा जर विचार केला तर कारण आपण ह्याच्यात 3 पार्टमध्ये बघणार आहोत. एक लाईफस्टाईलशी रिलेटेड, आहाराशी रिलेटेड आणि एन्व्हायरमेंटशी रिलेटेड. आहाराशी रिलेटेड म्हणलं तर जे काय सध्या जंक फूड आहे, पॅकेट फूड आहे, पिझ्झा, बर्गर ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये समाविष्ट होतात. दुसरं एन्व्हायरमेंटल जर म्हटलं तर प्रोडक्शन वाढवायच्या हिशोबाने जे काय फवारणी पिकांवर होते पेस्टिसाइडची, त्यामुळे पण हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि पीसीओडी सारखे आजार हे समोर यायला लागतात. तिसरं जे आहे आहार आणि विहार. त्याच्यात विहार जो पार्ट आहे त्यामध्ये लाईफस्टाईलशी रिलेटेड गोष्टी जर म्हणल्या तर त्यामध्ये उशिरा उठणं, उशिरा झोपणं, व्यायामाचा अभाव, बैठे जीवनशैली या सगळ्या गोष्टींमुळे पीसीओडी सारख्या आजारांना तुम्हाला सामोरे जावे लागते. लक्षणांचा पार्ट जर आपण बघितला यामध्ये तर काही पेशंटमध्ये एकीकडे केस गळणं तर दुसरीकडे अतिरिक्त केसांची लव ही चेहऱ्यावर दिसणं. काही पेशंटमध्ये ओबेसिटी दिसते तर काही पेशंटमध्ये ह्या बारीक पेशंट बघायला मिळतात. अनियमित मासिक पाळी हे एक मेन लक्षण त्यामध्ये आणि बघायला मिळतं. चिकित्सा ट्रीटमेंटमध्ये जर बघायचं झालं तर ह्यामध्ये आहार विहार लाईफस्टाईलशी रिलेटेड डिसीज आहे, त्यामुळे त्यामध्ये विहार म्हणजे लाईफस्टाईल करेक्ट करणं हे इम्पॉर्टंट असतं. यासाठी डेली वॉकिंगला जाणं, सूर्यनमस्कार करणं, पीसीओडीशी रिलेटेड जे काय योगासनं सांगितले आहेत ते नियमित जर केले, त्यामध्ये तर योग मुद्रासन, भुजंगासन, पवन मुक्तासन यासारख्या आसनांचा सराव जर तुम्ही केला तर नक्कीच पीसीओडी सारखे आजार हे कमी यायला मदत होते. चिकित्सेचा पार्ट इंटरनल मेडिसिन मध्ये जर म्हणला तर त्यामध्ये शतावरी शंख, सत्व, कांचनार, विबंधहर कषाय यासारख्या औषधांचा उपयोग करून पीसीओडी हा आजार कमी होऊ शकतो. चौथं पंचकर्माचा पार्ट जर म्हणला त्याच्यात वमन, विरेचन, बस्ती, नस्य, नाभीपुरण यासारख्या पंचकर्मांचा उपयोग करून पीसीओडी सारखे आजार हे बरे होऊ शकतात.